काल सुट्टी दिलेली. अच्छा, परवा. चला क्वेश्चन लिहा. क्वेश्चन. एनर्जी required for transition of electron. Energy required for transition of electron from ground state to second excited state. ऑप्शन देऊ. Ground state to second excited state. अंदुक दिसायले. काय आता दिसतंय ना व्यवस्थित. चला मला सांगा काय दिलंय. काय ग्राउंड स्टेट पासून कुठे गेलाय. ग्राउंड स्टेट पासून सेकंड एक्साइटेड स्टेट ना. सेकंड एक्साइटेड स्टेट तर सांगा इथे एन ची व्हॅल्यू किती येईल. 1. पटकन आलं पाहिजे. ग्राउंड स्टेट एन ची व्हॅल्यू किती आली 1. इथे एन ची व्हॅल्यू किती येईल 3. बरोबर आहे. मला एनर्जी फाइंड करायचं आहे कुठून. थर्ड ग्राउंड स्टेट टू सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे आपण काय करत होतो E3 मायनस E1 करायचो. E3 मायनस E1 बरोबर की नाही. E3 मायनस E1 हो की नाही. आता मी E1 ला काय लिहू E3 ला काय लिहू शकतो पहा. E1 मायनस 3 चा स्क्वेअर. हे कशावर लिहिलं मी. En इज इक्वल टू काय असतं E1 बाय n चा स्क्वेअर. त्याच्यावरनं मी E1 बाय 3 चा स्क्वेअर मायनस E1 बरोबर. हे E1 बाय 9 मायनस E1 ते मायनस E1. पण ऑप्शन मध्ये असं नाहीच आहे कुठेच. बरोबर की नाही. मी तुम्हाला एक शिकवलं होतं आयनायझेशन एनर्जी काय असते मायनस E1 बरोबर की नाही. त्याच्यावरनं काय येईल पहा 8/9 I. दिस इज राईट ऑप्शन. मायनस गेलं ना मग कुठं. हा ना मग हे मायनस E1 ला मी I लिहिलं. हा मग प्लसच झाला ना. कुठे मायनस च्या आहे. अरे इज इक्वल्स टू दिस इज इक्वल्स टू हे दिस इज इक्वल्स टू. चलो
होमोसेपियन्स. हा सांग. हा विचार ना. कुठं? इथं हे बघ, 1/9 -1 कर. तिथं काय येईल? 1 - 9/9. 1 - 9/9 -8/9. तेच केलंय ना मी. इथं 1च्या जागेवर फक्त E1. तुम्ही बेसिक मॅथ्स जे आहे ना ते कव्हर करा युट्यूब वरून. नीटचे मुलं उघडा डोळे, बघा नीट. झालं? चला नेक्स्ट लिहा. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रांजिशन required maximum amount of energy. लिहा ट्रान्झिशन, लिहा 1 to 2. 1 to 2 असे लिहायचे पहा. ऑप्शन ए लिहा पहा. ऑप्शन ए मी इथे लिहून देतोय. ऑप्शन ए 1 to 2. ऑप्शन बी 2 to infinite. ऑप्शन सी 10 to 1. ऑप्शन डी लिहा 9 to 1. झालं? हो गया? ठीक आहे. क्वेश्चन मध्ये विचारलंय काय ते सांगा बरं मला. क्वेश्चन मध्ये विचारलंय काय? एनर्जी पुढे नीट वाचा. कॅल्क्युलेट रिक्वायर्ड. पहा ते काय म्हटले? रिक्वायर्ड म्हणजे काय? त्याला लागणारी एनर्जी. ठीक आहे, त्याला लागणारी एनर्जी. मला सांगा तुम्ही, असा डोंगर आहे फार मोठा, तुम्ही इथं उभे आहात, असे तुम्ही उभे आहेत इथं, बरोबर? तुम्हाला इथून इथं जायचंय, तर तुम्हाला एनर्जी रिक्वायर्ड असेल का एनर्जी रिलीज होईल? रिक्वायर्ड. तुम्हाला एनर्जी लागेल ना वर जाण्यासाठी. एनर्जी तुम्हाला काय लागेल ना? हेवी अमाऊंट मध्ये एनर्जी लागेल. ज्याच्यामध्ये एनर्जी असेल तर तो वरती जाईल. मला सांगा 1 to 2 मध्ये एनर्जी काय असेल? रिक्वायर्ड. इथं काय असेल? रिक्वायर्ड. इथं काय असेल सांगा? रिक्वायर्ड असेल. इथं पहा, आता तुम्ही डोंगरावरनं खाली आले, एनर्जी काय होईल? रिलीज होईल. इथं काय येईल? रिलीज. इथं काय येईल? रिलीज. म्हणजे हे दोन ऑप्शन काय आहे? ऑटोमॅटिक कट झाले. ठीक आहे? नाही, तसं नाही. बघ, कॅल्क्युलेट करू ना आपण. कॅल्क्युलेट करूया. बघ मला सांगा, एनर्जी तुम्हाला काढायची कुठून कुठपर्यंत? 1 to 2. n is equals to 1. तर n is equals to 2. तर सांगा एनर्जी काय करसाल तुम्ही? E2 minus E1. इथं काय लिहिसाल? E1 2चा स्क्वेअर 4 मायनस E1. ते किती आलं? मायनस एवढं आलं. ठीक आहे. आता दुसरं ऑप्शन चेक करा. हे ऑप्शन ए, हे ऑप्शन काय? बी. 2 to इन्फानाइट. म्हणजे एनर्जी इज इक्वल्स टू ई इन्फानाइट मायनस E2. ई इन्फानाइट किती असते? 0 मायनस E1/4. E1/4
4. आता पहा मायनस या दोन पैकी कोण मोठा आहे ते सांगा बरं. -3e1/4 का -e1? हा चला पहा मला एक गोष्ट सांगा, 2 पासून तुम्ही 1 पर्यंत गेलात, आपलं 1 पासून 2 पर्यंत गेलात, 1 पासून 2 पर्यंत गेलात, तर काय झालं, एनर्जी काय झाली, एनर्जी मॅक्स लागली, एनर्जी काय लागली, मॅक्झिमम लागली, बरोबर की नाही, हो की नाही. मला सांगा 1 पासून इन्फानाइट वरती गेलो तर एनर्जी काय लागेल, मिनिमम लागेल, एनर्जी काय लागेल, मिनिमम. 1 पासून जर मी इन्फानाइटला गेलो, लक्षात ठेवा 1 पासून मी जर इन्फानाइटला गेलो तर एनर्जी काय लागेल, मिनिमम लागेल. ठीक आहे. मला एक गोष्ट परत सांगा, 1 पासून 2 पर्यंत गेलो तर एनर्जी मॅक्झिमम लागली, तर लॅम्बडा काय लागेल सांगा बरं. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, लॅम्बडा कमी का, पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, कारण एनर्जीचा फॉर्म्युला काय पहा, एससी बाय लॅम्बडा, एससी बाय लॅम्बडा. तर लॅम्बडा काय लागेल, मिनिमम. जर तुम्हाला लॅम्बडा विचारलं कुठून कुठल्या ट्रान्झिशनला मिनिमम असेल तर 1 to 2 ट्रान्झिशनला लॅम्बडा हा मिनिमम असेल, आणि इथे काय असेल, लॅम्बडा हा मॅक्झिमम असेल. लिहा फर्स्ट. माझं लास्ट सॅटर्डेला लेक्चर झालं नाही, लास्ट संडेला लेक्चर झालं नाही, हा काल नाही झालं. परत उद्या तुमचं काय आहे ते, नको का प्रियंका, का वाय पण का नको, तुम्हाला असलं तर तसं येईल, नसलं तर तसं येईल. एक तर थोडस आपला सिलेबस पाठीमागे चालू आहे, बरं 2-3 लेक्चर झाले नाहीत त्यामुळे. हा ऑफकोर्स 10 दिवस आपल्या सुट्टी असते की जरा काय, तुम्हाला 10 दिवस सुट्टी असते. पॉइंट कसा लिहायचा खरं, कुठला, तुम्ही बोललेले ते एनर्जी रिक्वायरमेंट ते कायम हा का, मग रिलीजन रिक्वायरचा म्हणजे रिक्वायर्ड आणि रिलीज म्हणजे जर लोअर स्टेट पासून हायर स्टेट पर्यंत जायचं असेल तर रिक्वायर्ड, आणि हायर स्टेट पासून लोअर स्टेट पर्यंत यायचं असेल तर रिलीज. ते डोंगराचं उदाहरण लक्षात ठेवा ना, खालून वरपर्यंत जायचं असेल हे असंच लिहून घेऊ. हा लिहून घ्या, ती डायग्राम पण काढून घ्या, ती साईडची, ते इम्पॉर्टंट आहे ते साईडला. हा चलो चला नेक्स्ट हेडिंग लिहा स्पेक्ट्रम. नेक्स्ट हेडिंग लिहा स्पेक्ट्रम. SPEC SPEC TRUM SPEC
TRUM, स्पेक्ट्रम. नेक्स्ट हेडिंग लिहा स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं रे? व्हॉट इज मीन बाय स्पेक्ट्रम? स्पेक्ट्रम आता तो लाईट आहे, तो लाईट आहे, त्याचा पण एक स्पेक्ट्रम आहे ना. त्याचे जे विखुरले जातात त्याचा काय आहे? एक स्पेक्ट्रम आहे. सनलाईट आहे, सनलाईट आहे, सनलाईटचा पण काय असतो? एक स्पेक्ट्रम असतो. तसा हायड्रोजनचा पण एक स्पेक्ट्रम असतो. तसा काय असतो? हायड्रोजनचा पण एक स्पेक्ट्रम असतो, ऍटमचा पण एक स्पेक्ट्रम असतो, मॉलिक्यूलचा पण एक स्पेक्ट्रम असतो. ठीक आहे, लिहा स्पेक्ट्रम. ठीक आहे, चला लिहा. फर्स्ट पॉइंट लिहा, रेग्युलर एनर्जी पॅटर्न. स्पेक्ट्रम पॉइंट ऑफ व्ह्यू. हा, स्पेक्ट्रम म्हणून हेडिंग टाका, त्याच्या खाली फर्स्ट पॉइंट लिहा, रेग्युलर एनर्जी पॅटर्न. Regular energy pattern which is recorded on photoplate, which is recorded on photoplate, which is recorded on काय लिहिलं तुम्ही? फर्स्ट पॉइंट लिहिलं ना, लिहा स्पेक्ट्रम इन विच, दूसरा पॉइंट, स्पेक्ट्रम इन विच, spectrum in which there is no gap, there is no gap, spectrum in which there is no gap, gap सांगतो there is no gap is called continuous spectrum, is called continuous spectrum. अरे बाप, हा एखादा लाईटचा सोर्स आहे, याचा हा स्पेक्ट्रम आहे. आता हा काय कंटिन्युअस आहे, ठीक आहे, आणि हा एखादा लाईटचा सोर्स आहे, हा काय डिस्कंटिन्युअस आहे ना, मध्ये गॅप आहेत. आता ज्याला गॅप नाही त्याला काय म्हणायचं? गॅप नाहीये, देर इज नो गॅप, त्याला काय म्हणायचं? कंटिन्युअस स्पेक्ट्रम. लिहा एक्झाम्पल, लिहा स्पेक्ट्रम ऑफ ईएम रेडिएशन, स्पेक्ट्रम ऑफ ईएम रेडिएशन. हाँ स्पेक्ट्रम ऑफ ईएम रेडिएशन and white light is continuous. White light, white, WHITE, white light is continuous, is continuous. ठीक है, लिया नेक्स्ट, लिया स्पेक्ट्रम इन विच गैप इज प्रेजेंट, स्पेक्ट्रम इन विच गैप इज प्रेजेंट, spectrum in which gap is present between line or band, between line or band, line or band, 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 band is called discontinuous spectrum. is called discontinuous spectrum. स्पेक्ट्रम दोन टाइपचे असतात, एक तर काय असतो कंटिन्युअस आणि डिस्कंटिन्युअस. त्याच्यामध्ये पण एक टाइप असतो, काही काय असतात लाईन स्पेक्ट्रम, काय असतात लाईन, काही काय असतात बँड स्पेक्ट्रम असे. ठीक आहे, हा असे बँड असतात, बँड. ठीक आहे, चला नेक्स्ट लिहा, एक्झाम्पल लिहायचं. स्पेक्ट्रम ऑफ ॲटम और मॉलिक्युल्स, स्पेक्ट्रम ऑफ ॲटम्स और मॉलिक्युल्स, स्पेक्ट्रम ऑफ ॲटम और मॉलिक्युल्स, is always discontinuous, is always discontinuous.
नेक्स्ट लिहा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ABSOR BTION. Absorption spectrum is always discontinuous. Discontinuous. Yeah, emission spectrum. Emission spectrum is also discontinuous. नेक्स्ट लिहा spectrum of atom is line spectrum. Spectrum of atom is line spectrum. नेक्स्ट लाइन ले लिया ठीक आहे. चला पहा मला इथून इथपर्यंत जायचंय किंवा मला इथून कोल्हापूरला जायचंय. दिस इज बिलोडी, दिस इज कोल्हापूर. ठीक आहे. कोल्हापूर किती अंतर आहे? अंतर किती आहे? अप्रॉक्सिमेट सांगा ना. एक्झॅक्ट थोडी सांग. 50 किलोमीटर सोबत. ठीक आहे. 50 किलोमीटर अप्रॉक्सिमेट 50 किलोमीटर बरोबर. तुम्ही इथनं निघलात 4 व्हीलर वरती, मग कोल्हापुरात जायचंय. 50 किलोमीटरला जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल? 3 लिटर अप्रॉक्स 3 लिटर लागेल बरोबर आहे. 3 लिटर लागेल. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला 2.9 लिटर पेट्रोल दिलं तर तुम्ही कोल्हापूरला पोहोचू शकाल का? नाही पोहोचू शकाल. 9 लिटर नाही. आता पोहोचणार थोडस इथं पोहोचाल तुम्ही. इथं पोहोचाल ना. इथं एकदम कोल्हापूरच्या एकदम जवळ पोहोचाल. दे धक्का मकर दादा पुढे. दे धक्का पिक्चर पाहिला तुम्ही? पाहिलाय ना? ते याच भागात शूट झालेला आहे ना. कोल्हापूर वगैरे त्या साईडला शूट झालेला आहे ना. दे धक्का. कोल्हापूर ते मुंबई ना. नाही तुम्हाला 3 लिटर पेट्रोल दिलं तुम्ही जाल का? 3.1 दिलं तर जाणार. 3.2 दिलं तर म्हणजे 3च्या पलीकडे किती पण द्या, पण 2.9 नका देऊ. सेम आहे. पहा इथंच तुम्हाला इथून इथपर्यंत जायचंय. याची एनर्जी किती आहे? इथून इथपर्यंत जायचंय. याची मॅक्झिमम एनर्जी एवढी आहे. याची किती आहे? एवढी. तुम्हाला पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत जायचं, तुम्हाला एनर्जी किती द्यावी लागेल? एनर्जी किती द्यावं लागेल? या कसं केलं? अरे पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत जायचंय. काय करसाल तुम्ही? E2 मायनस E1. E2 मायनस E1. आता E2 किती आहे? -3.4 मायनस प्लस 2. ही एनर्जी किती आली? 10.2 आली ना. 10.2 आली. तर मला सांगा, या एनर्जीला मी जर या इलेक्ट्रॉनला मी एनर्जी दिली 10.1 इलेक्ट्रॉन व्होल्टची, तर तू इथे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकणार ना. याला मी दिली 10.2 ची, जाऊ शकेल का? जाऊ शकेल. याला मी दिली 10.3 ची.
काढा फास्ट फास्ट काढा रे. चला नेक्स्ट लिहा. नेक्स्ट लिहा. नेक्स्ट लिहा. हेडिंग लिहा हाइड्रोजन लाइन स्पेक्ट्रम. हाइड्रोजन लाइन स्पेक्ट्रम. हाइड्रोजन लाइन स्पेक्ट्रम. हाइड्रोजन लाइन स्पेक्ट्रम हे खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यासारखं इम्पॉर्टंट दुसरं काही नाहीये. हाइड्रोजन लाइन स्पेक्ट्रम लिहिलं. लक्ष द्या 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 रे. कळालं काय? ज्यावेळेस कुठली पण लाईन पहिल्या लाईन वरती येते, कुठली पण लाईन पहिल्या लाईन वरती येते त्याला म्हणायचं लायमन. काय म्हणायचं? लायमन. लायमन. काय म्हणायचं? लायमन. ठीक आहे. जर दुसऱ्या लाईन वरती आली तर याला म्हणायचं ब्लामर. काय म्हणायचं? बाल्मर. बाल्मर म्हणजे ब्लामर. तेच जेवायचे ते वाचा. ठीक आहे. जर तिसऱ्याच्या वेळ आली तर याला म्हणायचं पास्चन. विनायकराव दादाराव बाबाराव. हा ठीक आहे. याला म्हणायचं ब्रॅकेट. काय म्हणायचं? ब्रॅकेट. लायमन, ब्लामर, पास्चन, ब्रॅकेट, हम्फ्री. नाही याला म्हणायचं फंट. याला म्हणायचं फंट. 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 आणि याला म्हणायचं हम्फ्री. हा याला म्हणायचं हम्फ्री. तिकडच्या लोकांना काही त्यांना काही काम धंदेच नव्हते. आपल्या भारतातले लोक मस्त होते निवांत. शेती करणं म्हणून भारतातले नाही तर भारतातले सायंटिस्ट असते तिथे आले असते. गंगूबाई, यमुनाबाई, जनाबाई. आपल्या जनाबाई गंगूबाई ते असते. पोहे म्हणायचे जातेवर. बरं ठीक आहे. पहिलं कळालं लायमन, दुसरं ब्लामर, तिसरं पास्चन, ब्रॅकेट, फंट आणि हम्फ्री. याचा जो रिजन असतो तो असतो युव्ही रिजन. युव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायलेट. याचा जो रिजन असतो कुठला असतो? युव्ही. याचा जो रिजन असतो तो असतो विजिबल. विजिबल हा दिसतात. विजिबल विजिबल रिजन असतो. ठीक आहे. याचा जो रिजन असतो तो विजिबल असतो. आणि बाकी चारचा जो असतो, बाकी चारचा तो असतो आयआर. आयआर म्हणजे इन्फ्रारेड. याला काय म्हणायचं? इन्फ्रारेड. याला काय म्हणायचं? इन्फ्रारेड. कळालं? इन्फ्रारेड एक रिजन आहे. इन्फ्रारेड. रेड इन्फ्रारेड. इन्फ्रारेड RED. हा त्याचा काय माहिती? युव्हीचा काय? अल्ट्राव्हायलेट. अल्ट्राव्हायलेट म्हणजे काय? मग तसं इन्फ्रारेड म्हणजे इन्फ्रारेड. विजिबल म्हणजे काय सांगा बरं? इंग्लिश मध्ये सांगा. इंग्लिश मध्ये सांगा. विजिबल म्हणजे विजिबल. त्याच्यानंतर काय? एक्स रेज.
एक्स रेला काय म्हणणार आपण? एक्स रे. एक्सरे तर ते माहिती नाही एक्झाम्पल नाही. हा तरी कळेल नाही. हा मग इम्पॉर्टंट आहे काय. हा मग काढा ना. काही काही लोक असे म्हणतात काय झालं पाय फ्रॅक्चर झाला. काही काही लोक म्हणतात एक्स रे काढला का. काही काही लोक कशा म्हणतात का एक्सरा काढला का. हा एक्सरा काढला का. एक्सरे काढला का एक्स्ट्रा काढला का. नाही काढा काढा नका काढू काही हरकत नाही. दरी दरी महाराष्ट्र माझं हे महाराष्ट्र माझं दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. काय झालं व्हॉट हॅपन. अरे फास्ट काढा एकदम. आता चित्रकला स्पर्धा नाही आपल्याकडं. फास्ट काढा एकदम. सिलेबस पाठीमागे आहे बरं आपलं थोडासा. पाठीमागे आहे. मार्च एंड. म्हणजे केमिस्ट्रीचा सगळ्यांचा केमिस्ट्री सांगेल मी. सगळ्यांचं मला नाही माहिती. मार्च एंडला यायचं माझ्याकडे म्हणायचं सर तुमचा हा पॉइंट राहिलेला आहे. तेव्हा त्यावेळेस नाही राहणार कुठला पॉइंट. घेऊ घेऊ घेऊ. मोल कन्सेप्ट काय 5-10% राहिला आता फक्त. ते पर्सेंटेज वगैरे जे ते है ना. तुम्ही पण हीच प्रार्थना म्हणायची. काढणं फास्ट. काय चुकलंय काय चुकलंय. पोरं बघा काढून एकदम मोकळे एकदम गप्पा मारण्यासाठी तयार. असं काय पाहिजे. काढणं फास्ट. झालं सगळ्यांचं. झालं सगळ्यांचं. नंतर कुस्ती लावू आपण तुमच्या दोघांची. आता नको क्लास झाल्यावर. चला मला सांगा एनर्जी सगळ्यात जास्त कशाची असेल. लायमनची.
लायमनची असेल सगळ्यात जास्त एनर्जी. इथं सांगा ना, इथं अरे एनर्जी तुम्हाला दिलेली आहे ना, जास्त लायमनची आहे का? हा कमी आहे ना, मायनस आहे ना. तसं नाही बा. जर इलेक्ट्रॉन जर n पासून 1 पर्यंत आला, 1 पर्यंत आला म्हणजे कुठं आला? लायमन पर्यंत आला. ठीक आहे, तर n म्हणजे 2 to 1 किंवा 3 to 1 किंवा 4 to 1 किंवा 5 to 1 किंवा 6 to 1 किंवा 7 to 1. लक्ष द्या, किंवा 7 to 1. n पासून 1 पर्यंत आला तर ही जी एनर्जी ती काय असेल? ग्रेटर असेल n पासून 2 पर्यंत. ही ग्रेटर असेल n पासून 3 पर्यंत. कळतंय का? म्हणजे लायमनची एनर्जी ग्रेटर दॅन बाल्मर इज ग्रेटर दॅन पास्चन इज ग्रेटर दॅन n2 4. इथं काय येईल? ब्रॅकेट. असं कंटिन्यू करा. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काय सांगा? याच्या उलटी, याच्या उलटी. ही सगळ्यात मिनिमम, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही. बरोबर की नाही? करा, लावून लिहा फास्ट. एवढे हुशार आहात तुम्ही, तेवढे हुशार आहात ना, लिहा. मग त्या दिवशी मॅच बघितली का नाही? बघितली ना? 12:30 पर्यंत बघितली. त्याने ट्रॉफीज घेतली नाही, पण काय कधी होती मॅच? रविवारी ना, 31 तारखेला 28 ला होती. तेव्हापासून आपलं लेक्चर झालंच नाही ना. हा, लायमन ब्रामर पास्चन बॅकेट फ्रंट हम्बली. लायमन बाल्मर ब्राह्मण म्हणलो दगडोबा पंत, बाजीराव. आपले पी फंड नाही, फंड पी सायलेंट आहे. फंड पी सायलेंट आहे. पास्चन, पास्चन. ब्रॅकेट, नाव पण कसे असतात ना बघा ना, ब्रॅकेट. इलॉन मस्क माहिती तुम्हाला? इलॉन मस्क इलॉन मस्क माहिती तुम्हाला? इलॉन मस्क ट्विटर मध्ये, ट्विटर कोणाचं आहे? ट्विटर कोणाचं आहे? ट्विटर इलॉन मस्कच आहे ट्विटर. आता त्यांनी ते विकत घेतलं. फेसबुक हे मार्क झुकरबर्गचं आहे. फेसबुक मार्क झुकरबर्गचं आहे, पण ट्विटर हे इलॉन मस्कने विकत घेतलं. कितीला माहिती आहे? 44 बिलियनला. एक बिलियन म्हणजे इंडियन रुपीज मध्ये 8,000 करोड. 8,000 करोड एक म्हणजे 1 बिलियन. तर त्यांनी 44 बिलियनला ते विकत घेतलं. ट्विटर विकत घेतलं. आणि ट्विटरचं नाव काय ठेवलं माहिती त्यांनी? आता सध्या ट्विटरचं नाव काय? नाही माहिती? नाही माहिती? ट्विटरचं नाव आहे एक्स. ट्विटरचं नाव एक्स आहे.
अरे तुम्ही ट्विटर उघडून बघा तुम्ही, तिथं असं दिसेल एक्स. एक्स एक्स तुम्हाला खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुम्हाला? अरे मी नेट चालू आहे केला. अरे तुम्ही खरं ट्विटरचं नाव आता एक्स एक्स. पहिले आता पक्षी होतं ना, आता पक्षी नाही येत, आता डायरेक्ट असं येत एक्स. हा हा हा. आणि तुम्हाला याच्या पुढचा किस्सा सांगू तुम्हाला. इलॉन मस्क माहिती? इलॉन मस्क त्याच्या मुलाचं नाव काय? सांगा ना काय तर. नॉमेनक्लेचर. इलॉन मस्कच्या मुलाचं नाव काय माहिती? आता ती भारतीय अंतराळवीर अडकली होती वरती. काय नाव आहे तिचं? सुनीता विल्यम. ठीक आहे. ती तिकडं किती दिवसासाठी गेली होती? 3 आठवड्यासाठी गेली होती. पण राहिली किती? 9 महिने. 9 महिने तिकडे राहिली. तिला तिथून खाली कोणी आणलं माहिती? इलॉन मस्कने. आणि त्याच्या ज्या कंपनीने आणलं ती कंपनी कोणाची आहे? इलॉन मस्कची. आणि त्या कंपनीचं नाव काय? पेसएक्स. हा पेसएक्स. पेसएक्स. तो आहे आता किती? 54 वर्षाचा आहे. आणि त्याचा पोरग आहे 5 वर्षाचा. 5. आणि त्याचं नाव ठेवलं त्यांनी एक्स. त्याला चेस आवडतं. त्याला चेस. तू चेस ठेव मग. चला मजा केली बरं. नाही तर घेशील बेटा सिरियस. अरे काही लोक असे खूप डेंजर असतात माहितीये. काही जुन्या काळात माहितीये का? जुन्या काळात असे लॉंग नाव होते. लॉंग दादाराव, बाबूराव, पंढरनाथ, असे पंढरीनाथ, दगडोबा. ठीक आहे. ही झाली एक जनरेशन. हा नंतर मग आली आपल्या आई वडिलांची जनरेशन. त्याच्यामध्ये गजानन, सुनील, अनिल, विजय ही झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन आपली, हे तुमची. मी याच्यातच ना. ह्याच्यातल्या एकदम शेवटी. लास्टला नंतर तुम्ही आले. इथं काय माहितीये का? पप्पांचं नाव घ्यायचं, मम्मीचं नाव घ्यायचं, कंबाईन करून ठेवायचं. ठीक आहे. सिरियसली आमच्या इकडे आमच्या सोसायटीमध्ये एक ताई राहते माहितीये. तिचं नाव काय माहितीये? तिचं नाव आहे प्रियंका. आमच्या हा त्या ताईचं नाव पण प्रियंका आहे. ठीक आहे. आणि तिच्या हसबंडचं नाव काय? नाही आम्हाला मला माहिती आहे. अरे तिचं नाव पण लक्षात आहे, तिच्या हसबंडचं नाव पण लक्षात आहे. हे हिच्या हसबंडचं. शेवटी शाह येतं. शाह शेवटी शाह येतं. अरे शेवटी शाह येणारं नाव सांगा बरं एखादं. असं शेवटी शाह येतं. ठीक आहे. तर यांना एक मुलगी झाली. तर त्यांनी काय नाव ठेवलं माहितीये का? इकडचं प्री काढलं आणि इकडचं शाह. प्रिशा नाव. प्रिशा नाव. आता ही जनरेशन आहे. हे कंबाईन नाव. प्रिशा, प्रिशा, टीना, मीना वगैरे जे असेल ते. ठीक आहे. आता यांची जी नेक्स्ट जनरेशन, यांची अल्फा, बीटा, गॅमा, एक्स.
थिटा. काही काही लोक ठेवतील लॅम्बडा. बघा बेटो तुमचीच अरे खरंच. आणि ते त्यांचे जे मुलं आहेत ते जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे माहिती. म्हणजे असा वर्ल्ड आहे ना, असा वर्ल्ड, त्या वर्ल्डची एक प्रॉपर्टी, अर्धी लोक एकीकडे, तो एकटा एकीकडे. एवढं श्रीमंत आहे. हा, किती कंपनी आहेत त्याच्या. टेस्ला गाडीची कंपनी त्याची, स्पेसएक्स त्याच. आपल्या इकडे आयडिया वोडाफोन जसं चालतं ना, तसं तिकडे कुठलं आहे स्टारलिंक ते त्याच आहे. बेटा खतरनाक माणूस आहे तो. काय करण काय सांग. त्या डोनाल्ड ट्रम्पला धमकी देतोय माहिती तुला मी पंतप्रधान म्हणून खाली काढून. हा, डोनाल्ड ट्रम्पला. त्याचं एवढं पोरग माहिती का, ते डोनाल्ड ट्रम्प म्हणते तुम्ही चालले जावा ते एक्स नावाचं. अरे तुला खोटं वाटतंय. बघा ना एवढस पोरग. हा बघा एवढ्या पोराची नेटवर्क $400 बिलियन वरती. एवढस पोरग पंतप्रधान आपल्या इकडे जाणार म्हणा बरं. आता बघा तो त्याची स्वतःची पार्टी ओपन करणार, खासदार वगैरे स्वतःच्या पार्टीचे निवडून आणणार, अख्ख्या जगावर राज करणार. खतरनाक माणूस आहे तो. त्याने त्याचे क्लोन करून ठेवलेले आहेत माहिती. क्लोन म्हणजे तो मेला तरी ते शक्य नाहीये, पण काय माहिती आता होऊ शकतं. एआय कोणी आणलं. ओपन एआयचा फाउंडर कोण आहे. ते तुम्ही ChatGPT वापरताय ते कोणी काढलेलं आहे. एक्सच्या पप्पानी. इलॉन मस्कचीच ना. चला क्वेश्चन लिहा. टोटल मला सांगा, टोटल 7 to 1 किती लाईन झाल्या रे. टोटल किती लाईन झाल्या. 7 to 1. 7 to 1 7. हा, किती लाईन झाल्या टोटल. 7 to 1 मी किती डिफरंट प्रकारे येऊ शकतो सांगा. 20 नीट मोजा नीट. 21 आहेत. 7 to 1. मी तुम्हाला असं सांगितलं होतं पहा. तुम्ही एक असं म्हटले होते, एक जण असं करून असं म्हटलं होते, एक जण असं आणि असं. इथे किती पॉसिबिलिटी झाल्या होत्या. 1 2 3 4 5 6 अशा 6 पॉसिबिलिटी. इथे किती पॉसिबिलिटीज आहेत. 21 पॉसिबिलिटीज आहेत. टोटल किती पॉसिबिलिटीज आहेत. 21 पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर की नाही. चला क्वेश्चन लिहा. कॅल्क्युलेट द फॉलोइंग फॉर 7 to 1 असेल. हा 7 to 1 पहा. 7 to 1 इथे लिहून दिले पहा. 7 to 1 7 to 1 7 to 1 7 to 1. Electronic transition in hydrogen atom. 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 Electronic transition in hydrogen atom लिहिलं. For single and multi step. For single and multi step. सिंगल म्हणजे एका फटक्यात येणं. आता पहा याच्यात सिंगल पण आहेत आणि मल्टी स्टेप पण आहेत.
सिंगल पण आहेत आणि मल्टी स्टेप पण. सिंगल अँड मल्टी. मल्टी स्टेप. आता टोटल किती आहेत सिंगल अँड मल्टी स्टेप ट्रान्झिशन? घ्या सिंगल अँड मल्टी स्टेप ट्रान्झिशन. क्वेश्चनच आहे हा. पुढे सिंगल अँड मल्टी स्टेप ट्रान्झिशन. मला एक गोष्ट सांगा, टोटल किती आहेत? टोटल किती आहेत? 21. त्यातल्या सिंगल किती आहेत सांगा बरं. 7 to 1 चा 6 नाही कशी 6? 7 to 1 ला 7 to 1 एकच येईल ना. डायरेक्ट 7 to 1 ते एकच येईल. बाकीच्या 20 काय आहेत? मल्टी स्टेप आहेत. बाकी सांगू का कशा आहेत तर पहा. 1 2. अरे ही एकच आहे पहा. ही झाली सिंगल स्टेप. मल्टी स्टेप सांगू कशी आहे तर 7 to 1 पहा. 1 2 कळतंय पहा. 3 4 अशा 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 बाकीचे 20 आहेत ना. हो की नाही? कळालं का? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? कळतंय? त्याच्यातलं पहिलं लिहा. ए लिहा क्वेश्चन मध्ये. ए लिहा. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन. बी लिहा. बी लिहा. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन इन विजिबल रिजन. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन इन विजिबल रिजन. सी लिहा. सी लिहा. टोटल नंबर ऑफ IR लाइन्स. टोटल नंबर ऑफ IR लाइन्स. टोटल नंबर ऑफ IR लाइन्स. त्याच्यानंतर लिहा टोटल नंबर ऑफ UV लाइन्स. टोटल नंबर ऑफ UV लाइन्स. त्याच्यानंतर लिहा टोटल नंबर ऑफ ब्रॅकेट लाइन्स. किती क्वेश्चन झाले? ई झाले ना टोटल. टोटल नंबर ऑफ ब्रॅकेट लाइन्स. लावा जरा डोकं, करा सॉल्व तुम्ही. ब्रॅकेट लाइन्स. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन 7 to 1 म्हणजे 7 to 1. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन तर 21. हाँ 21. बाकीचे मास्टर लोक हे सगळं फॉर्म्युलाने शिकवतात. मी फॉर्म्युला कधी शिकवत नाही. लॉजिक. झालं? म्हणजे मध्ये 7 to 6 6 to 5 असं म्हणजे ते दिले की 1 2 3 4 5. हां कधी नाही 7 to 6 7 to 1 येईल ना. 7 to 1. 7 to 1 म्हणजे ते हे लॉजिक चुकीचं आहे. 5 हे आन्सर बरोबर आहे पण हे लॉजिक चुकीचं आहे. म्हणजे आन्सर कसं आहे सांगतो बा. तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचंय? 7 to 1 पा. 7 minus 1, 7 minus 2, 7 minus 3, 7 minus 4, 7 minus 5, 7 minus 6. इथपर्यंत येऊ शकतो आपण. मला सांगा 7 minus 1 किती होतात? 6 5 4 3 2 1. आता 1 आहे म्हणजे कुठला आहे? लायमन म्हणजे कुठला रिजन आहे? UV. बरोबर आहे. 2 आहे म्हणजे कुठला आहे? ब्लामर म्हणजे विजिबल. हा काय सांगा? पास्चन. हा काय? ब्रॅकेट. हा कोण आहे?
फंट हा कोण आहे? हम्फ्री. बरोबर. यांचं काय रिजन येतो सांगा? आयर. बरोबर. पहिला क्वेश्चन काय विचारलाय सांगा? टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन्स. सगळ्यांचे ऍडिशन करा. L21. आहे ना लॉजिक? लॉजिक आहे की नाही? सांगा. बी सांगा. इन विजिबल रिजन. विजिबल रिजन मध्ये किती आहे? 5. ते बीचा आन्सर येईल 5. सीचा आन्सर सांगा. IR रिजन. आता याचं ऍडिशन करा. 4 + 3 4 + 3 7 7 + 2 9 9 + 1 10. डी सांगा काय तर? डी काय? अल्ट्राव्हायलेट ना. त्याचा आन्सर काय येईल? 6. हा सांगा पुढे. ब्रॅकेट कुठे? 3. हा पण दुसरं ट्रान्झिशन विचारलं तर मग 6 to 2 विचारलं तर मग कळतंय का? आलंय का? हा लिहा नाही मग. हा मग ते लिहा, हे लिहा. 7 to 1 दिले म्हटलं 6 to 1 दिले 6 to 1 असं करायचं ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन लिहा. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? तुमच्या डोक्यात असं मी जास्त एक्सचं सांगतो. एक्स म्हणजे इलॉन मस्कचा पोरगं काय होतो. ठीक आहे. आपली आई कशी म्हणते आपल्याला, म्हणजे आपल्या पप्पांना हाका मारताना कशी आली आता माझी मोठी बहीण आहे, म्हणजे जे पहिलं अपत्य असतं त्यांच्या नावाने हाका मारते ना. बरोबर. टपुके पापा. त्याच्यानंतर आता माझी बहीण आहे, तिचं नाव स्नेहल आहे. स्नेहल आमच्या स्नेहलचे पप्पा. हा पूर्वज असे ना. पहिलं जे मोठा जो कॅरेक्टर असतो त्याच्या नावाने इलॉन मस्कची वाईफ कसं म्हणत असतील? बघा याच्यातनं 2 अर्थ निघतात. याच्यातनं 2 अर्थ निघतात. 2 एक्सचे पप्पा. ओहो. अरे तुमचा दिमाग असं चालत नाही का कधी? हा का? बरं चला नेक्स्ट. जर कोणी असं इलॉन मस्कची वाईफ म्हटली समजा आमच्या एक्सचे पप्पा, तर समोरचा विचार कर एक्स वाईफ का? त्यांची वाईफ त्यांना काय नाव आहे? देवच झाला ना. 3 वाईफ आहेत बेटा त्यांना. डायव्होर्स. आता सध्या त्यांना गर्लफ्रेंड आहे बहुतेक, वाईफ नाही. इलॉन मस्कला. इलॉन मस्कला आता लग्न नाही केलं त्यांनी काहीतरी, आणि त्याच्यामध्ये एज डिफरन्स पण खूप जास्त. ती काहीतरी 26-27 वर्षाची, तो 54 वर्षाचा आहे. हा ठीक आहे. चला पहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. कॅल्क्युलेट ABCD फॉर. आता ते ABCD
अरे कुठे पूर्ण लिहून देऊ? नको. तुम्हाला लिहायचं असलं द्या. कॅल्क्युलेट ABCD फॉर 7 to 1 ट्रान्झिशन. कॅल्क्युलेट ABCD फॉर 7 to 1 ट्रान्झिशन in single step. In single step. In single step. सांगा पहिल्याच आन्सर काय? नाही ABCD फॉर सिंगल स्टेप नका करू, मल्टिपल स्टेप करा. मल्टिपल स्टेप करा. हा ते हेच मल्टिपल स्टेप. हा मग त्यातलेच ABCD. अरे हे जे क्वेश्चन लिहिले ना तुम्ही, हे जे क्वेश्चन लिहिलेत ना त्यातलेच ABCD. अरे जे क्वेश्चन लिहिले ना त्यातलेच ABCD. ई पण पाहिजे ना. मग कसं ABCDE. हा ABCDE तेच ABCDE. अरे ABCDE. अरे म्हणताना मी असं म्हणताना आपण असं WXYZ असंच म्हणतो ना, असं थोडं PQR असं नाही म्हणत ना. ABCDE मल्टिपल स्टेप. आता मला सांगायचं सिंगल स्टेप किती आहे? एक. -1 करा. या झाल्या मल्टिपल स्टेप. पहिल्याच आन्सर 20. हा सिंगल अँड मल्टिपल स्टेप. मगाशी सिंगल अँड मल्टिपल स्टेप होतं, आता काय फक्त मल्टिपल स्टेप. त्याच्यातनं 1 मायनस करा. हे काय? 20. बाकीचं काय ते सांगा. बाकीचे आन्सर बाकीचे आन्सर नाही, बाकीचे आन्सर सेम येतील ना. हे मल्टिपल स्टेप मध्ये, हे मल्टिपल स्टेप मध्ये. कशाचं? याची सिंगल स्टेप येणारच नाही. 7 to 1 सांग. एकच येईल ना. याचा आन्सर सिंगल स्टेपचं 0 येईल. कळतंय? सिंगल स्टेपचं 0 येईल. हे मल्टिपल स्टेपचं 5 आहे. हा एकच आहे फक्त 7 to 1. बाकी सगळ्यांचा आन्सर सेम. लॉजिकची गोष्ट. ते क्वेश्चन आहेत ना ते. विठू माऊली. एक्सचे पप्पा. चला तुम्ही जेवण करा, मी जेवण करतो. जेवण आलीस? बघा 4 वाजेपर्यंत बसायचं बस.